नमस्कार मंडळी. आमच्याकडे असं आहे ना, की मी पहिल्यांदा आजारी पडले ना, की नंतर मग माझा नवरा आजारी पडतो आणि कधी-कधी असं होतं, की नवरा आजारी पडला, की त्याच्यानंतर माझा नंबर लागतो. तर आत्ता पण तसंच झालं होतं. मग पहिल्यांदा मी आजारी होते आणि आता त्यांचं, त्यामुळे त्याची औषधं वगैरे चालू आहेत. आणि आज खरं तर नाश्ता काय करायचा मला प्रश्नच पडला होता. भाजी ॲक्च्युअली होती कांद्याची पातीची आणि ती मला करायची होती, कारण की ती जास्त वेळ राहत नाही आणि मग कशी लगेच केली तर ती आणखी छान टेस्टीसुद्धा लागते. तर प्रश्न हा होता तो नवऱ्याचा, कारण की कांद्याची पात म्हटलं कीच त्याचं तोंड वाकडं होतं. तर त्याच्यामुळे मी विचार करते की काय होणार आहे, काय खाणार आहे की नाही, मला प्रश्नच पडला होता. मग नंतर मी काय केलं, मी बऱ्याचदा आधी ना कांद्याच्या पातीची भाजी बनवली ना, तर मी ते ओलं खोबरं त्यामध्ये टाकते. तर ह्यावेळी म्हटलं बेसन टाकते आणि नशीब माझं की ह्या पद्धतीने केलेली भाजी माझ्या नवऱ्याला आवडली आणि ते आवडीने त्याने खाल्लं आणि मला बरं वाटलं. नाही तर मग नवऱ्याचा नाश्ता नीट नाही ना झाला की मग मलाच कसं तरी वाटतं की अरे नीट नाश्ता नाही केलं नाही. मग ते म्हणाला शेवटी ते राहतं लागून. त्यामुळे मग मला खूप बरं वाटलं की नशीब म्हटलं याला भाजी आवडलेली आहे. तर आणि खरंच मी पण नंतर नाश्ता केला तरी भाजी छान झालेली होती. तर तुम्ही कशी करता भाजी, कोणत्या पद्धतीने करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नंतर मग माझी बरीच कामं होती, व्हिडिओ एडिटिंग वगैरे होतं. भेटूया तर पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.